सो फायनली आपण पोचलो आहोत दर्या किनाऱ्याला, म्हणजेच गोव्याचं वन ऑफ द बेस्ट रेस्टॉरंट दर्या किनारा. गोवावाली फिलिंग आहे. गोव्यामध्ये जे शॅक्स असतात ना, समुद्राला लागून रेस्टॉरंट असतात एकदम समुद्राच्या बाजूला, तसंच इकडे सुद्धा फिलिंग आहे. इनफ ऑफ पार्किंग स्पेस आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर, तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर आणि हो, गर्लफ्रेंडबरोबर तर नक्कीच इथे येऊ शकता. ऑसम मौसम आहे. आणि हां, मुंबईमध्ये राहत असाल आणि तुमचं गोवाचा प्लॅन लाईक ऑलवेज कॅन्सल झाला असेल, तर दिस प्लेस इज फॉर यू गाईज. गोवावाली फिलिंग इकडे तुम्ही घेऊ शकता आणि परफेक्ट विकेंड टाईम स्पेंड करू शकता. कोण पडणार आहे? अरे आणि आता आपण निघूया दर्या किनाऱ्यावरून डायरेक्ट पिक्सी रिसॉर्टला. समुद्रापासूनच रस्ता आहे. दर्या किनाऱ्याच्या जस्ट बाजूलाच हा रेस्टॉरंट आहे. आणि हा सुद्धा गोव्याचा वन ऑफ द फेमस रेस्टॉरंट आहे बीच जवळचा. आणि तुम्ही इकडे तुमच्या फॅमिलीसोबतही येऊ शकता, तुमच्या फ्रेंड्ससोबत येऊ शकता. सिटिंग अरेंजमेंट बघून घ्या तुम्ही कसे आहेत. इकडे पण छोटे छोटे असे वेगवेगळे शॅक्स बनवले आहेत जिकडे तुम्ही बसू शकता. आणि म्हणजे एक बेस्ट पार्ट असं आहे, हे जे शॅक्स आहेत थोडे लांब लांब आणि वेगळे आहेत, तर तुमचं ग्रुप जे काय तुम्ही फ्रेंड्स याल, फॅमिली याल, सगळ्यांना वेगळी त्यांची प्रायव्हसी पण भेटून जाते, कारण खूप मोठी जागा आहे आणि समोरच बीच आहे. त्याची मजा एक वेगळीच आहे. म्हणजे तुम्ही पार्टी करता करता तुमचं एन्जॉयमेंट चालू असतानाच तुम्हाला वाटलं चला बीचवरती जाऊन थोडं खेळूया, पाण्यात भिजूया वगैरे, तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. चला तुम्हाला जरा आतून दाखवतो हा रिसॉर्ट कसा आहे, पिक्सी रिसॉर्ट. आणि तुम्हाला इकडे यायचं म्हटलं तर तुम्ही फेरीनी येऊ शकता, बसनी येऊ शकता. प्रायव्हेट गाडी असेल तर बेस्टच आहे, काही टेन्शनच होणार नाही. इनफ ऑफ जागा आहे पार्किंगसाठी इकडे, तुम्ही बघू शकता. आणि हे जे तिकडे समोर तुम्हाला घरं दिसत आहेत बघा, रेड कलर, ग्रीन कलर, हे तुम्हाला इकडे 1500, 1000 रुपये, 2000च्या हिशोबाने भेटतात. ए सी रूम्स आहेत, नॉन ए सी रूम्स आहेत. आणि जर तुम्हाला स्टे करायचं झालं तर तुम्ही इकडे स्टेही करू शकता. बट आय विल सजेस्ट की एक रात्रीचं स्टे ठीक आहे. 2-3 दिवस असं राहू नाही शकणार तुम्ही इकडे. आणि जर तुम्ही सकाळी येऊन संध्याकाळी जायचं असेल तर बेस्ट जास्त असेल हे, कारण फॅमिलीसाठी आय डोंट फील की रूम एवढे चांगले आहेत. आणि तुम्ही बघा, असं वाटतंय ना आपण गोव्याला आलो आहे असं. म्हणजे असं खूप वेळा आपले प्लॅन्स होतात गोव्याला जायचे मित्रांबरोबर किंवा फॅमिलीबरोबर, पण ते प्लॅन होता होता कॅन्सल होऊन जातात. मग अशा वेळी मुंबईच्या जवळच अशी एक जागा आहे जिथे तुम्ही ती गोवावाली फिलिंग घेऊ शकता. तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर, तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर वगैरे इकडे येऊन एन्जॉय करू शकता. तर ती ही जागा आहे. तिकडे मला वाटतं शूट वगैरे चालू आहे काहीतरी मूव्हीचा. आय थिंक गोवाच दाखवत असतील ते सुद्धा. स्वस्तवाला गोवा. बघा असे लाईट्स वगैरे लागलेत बघा शूटचे. कॅमेराज अलाव नाही त्या साईडला, नाही तर मी तुम्हाला जवळून दाखवलं असतं कसली शूट चालू आहे वगैरे. हे स्विमिंग पूल बघा. या स्विमिंग पूलमध्ये पाणी कधीही नसतं. मी आधी सुद्धा येऊन गेलेलो एकदा. पाणी कधी नसतं, स्विमिंग पूल असाच असतो हा. हे रूम जे तुम्हाला मगाशी बोलत होतो मी, ते 1+1 आहेत. म्हणजे तुम्ही दोन्ही सुद्धा घेऊ शकता, वरचे खाली, किंवा एक सिंगल खालचं रूम सुद्धा घेऊ शकता. चलो थोडी पेट पूजा कर लेते हैं अब. आणि तुम्ही मेनू कार्ड बघा, जास्त महाग नाही आहे. ओके ओके प्राइसिंग आहेत सगळे. आणि मी सगळ्यात पहिलं लॉलीपॉप ऑर्डर केलं आहे, बोंबील फ्राय ऑर्डर केलं आहे. आणि टेस्ट वाईज ओके ओके, नॉट गुड नॉट बॅड, ओके आहे सगळं.
समुद्राच्या किनारे बसून जेवण करण्यामध्ये किंवा ड्रिंक्स करण्यामध्ये फ्रेंड्सबरोबर एक वेगळीच मजा असते आणि मुंबईच्या जवळच ही जागा आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर फ्रेंड्सबरोबर इथे येऊ शकता. इवन बीचवरती सुद्धा तुम्ही फिरू शकता रेस्टॉरंटमध्ये कुठल्या गेला नाहीत तर. खूप सारे गाडी लागलेल्या असतात इकडे. सो हा व्हिडिओ आपण इकडेच एंड करूया. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा चॅनल फूडी ठाणेकर.